नमस्कार. IPL सध्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेले असतानाच आज गुजरात विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 मध्ये भिडणार आहेत. गुजरात संघाचे 5 प्लस पॉईंट म्हणजे जमेच्या बाजू आणि राजस्थान संघाचा 5 जमेच्या बाजू, तसेच राजस्थान संघाचे 5 मायनस पॉईंट आणि गुजरात संघाचे 5 मायनस पॉईंट हा आपल्या मुख्य व्हिडिओचा विशेष व्हिडिओ आहे. चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच IPL संदर्भात महत्त्वाची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आजच्या सामन्याची माहिती जाणून घेऊयात. क्वालिफायर 2 मध्ये गुजरात विरुद्ध राजस्थान भिडणार आहेत. राजस्थानच्या 5 जमेच्या बाजू कोणत्या आहेत? वैभव सूर्यवंशी तुफान फॉर्ममध्ये आहे, ही त्यांची पहिली जमेची बाजू आहे. दुसरे मधल्या फळीत जो जुरेल ही जबाबदारीने खेळत आहे, त्यामुळे दुसरी त्यांची ही जबाबदारीची बाजू आहे. गोलंदाजीत जेफ्रा आर्चर मोलाची भूमिका बजावत आहे आणि संघाला गरज पडली तर उत्तमरित्या चांगली फलंदाजी देखील करत आहेत, ही तिसरी त्यांची जमेची बाजू आहे. चौथी, रवींद्र जडेजा सारखा अष्टपैलू खेळाडू संघात असल्याने संघ पूर्णपणे समतोल आहे. पाचवी आणि शेवटची जमेची बाजू ही वाटते इम्पॅक्ट प्लेअरचा प्रभावीपणे वापर करीत असल्याने संघाला त्यांचा फायदा होतो. संघ स्ट्रॅटेजीमध्ये जो इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आहे तो चांगल्या रीतीने ते वापर करत आहेत. चांगले खेळाडू उतरत असल्यामुळे संघ चांगल्या कामगिरी करत आहेत. आता गुजरात संघाच्या जमेच्या बाजू काय आहे ते आपण जाणून घेऊयात. जॉश बटलर सारखा आक्रमक सलामीवीर संघात आहे, जो कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतो. दुसरी जमेची बाजू ही आहे, साई सुदर्शनने चांगली सलामी जर दिली, चांगली फलंदाजी जर केली तर संघ चांगली धावसंख्या उभारू शकतो, हा त्यांचा एक प्लस पॉईंट आहे. तिसरा आहे, राशिद खान सारखा फिरकी गोलंदाज संघात असल्याने एक हाती सामना फिरवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. कुठल्याही क्षणी सामना फिरवू शकणारा गोलंदाज राशिद खान गुजरातकडे उपलब्ध आहे, ती त्यांची तिसरी जमेची बाजू आहे. चौथी आहे, फॉर्ममध्ये असलेला जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा देखील प्रभावी गोलंदाजी करत असल्याने तो कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटू शकतो, ही त्यांची चौथी जमेची बाजू. पाचवी आहे, जेसन होल्डर सारखा अष्टपैलू खेळाडू त्यांच्या संघात असल्यामुळे तो संघाला अडचणीच्या वेळी चांगली फलंदाजी देखील करू शकतो आणि मोक्याच्या वेळी गोलंदाजी जर मिळाली तर विकेट देखील काढू शकतो. या गुजरातच्या 5 जमेच्या बाजू आहेत. आता मायनस पॉईंट दोन्ही संघाचे कसे आहेत ते आपण आता जाणून घेऊयात. सर्वात पहिले गुजरातचे 5 मायनस पॉईंट, हे कधी 5 मायनस पॉईंट सुधारले नाही तर संघ अडचणीत येऊ शकतो. पहिलं आहे, पॉवर प्लेमध्ये चांगली प्रभावी गोलंदाजी या संघाकडून होत नाही, असे आतापर्यंतचे चित्र दिसत आहे. दुसरं मायनस पॉईंट ही की मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना हा संघ सलामीच्या खेळाडूंवरतीच अवलंबून असतो. म्हणजेच सलामीचे फलंदाज साई सुदर्शन आणि जॉर्ज बटलर यांच्याकडून संघाला चांगली अपेक्षा असते. दोन्ही जर फेल गेले तर पूर्ण मिडल ऑर्डर फेल जाते आणि हारण्याचे चान्सेस जास्त असतात. तिसरी गुजरातची मायनस पॉईंट ही आहे की इम्पॅक्ट प्लेअरकडून चांगली कामगिरी त्यांच्या होत नाही आहे. इम्पॅक्ट प्लेअर ते योग्य त्यांनी निवडला नाही तर त्यांना अडचण येऊ शकते, ही त्यांची मायनस पॉईंट आहे. चौथा आहे, खराब क्षेत्ररक्षण होतं, झेल सुटतात आणि गोलंदाजांचा क्रम चुकत आहे. नेमकं कोणाला गोलंदाजी कधी द्यायची याचं संघ व्यवस्थापन आणि कर्णधार यांच्यामध्ये ताळमेळ असताना दिसत येत नाही. पाचवी आणि शेवटची गुजरातचा वीक पॉईंट आहे असं वाटतो की मधली फळी जबाबदारीने खेळत नाही, मिडल ऑर्डर पूर्णपणे जबाबदारीने खेळत नाही. हे गुजरातचे 5 वीक पॉईंट आहे. आता राजस्थानचे वीक पॉईंट काय ते आपण आता जाणून घेऊयात. पहिला वीक पॉईंट आहे की यशस्वी जयस्वाल पाहावा तसा फॉर्ममध्ये नसल्याने संघ पूर्णपणे वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवरती अवलंबून असतो. वैभव सूर्यवंशी जर लवकर बाद झाला तर संघ अडचणीत निर्माण येतो, संघाला अडचण होते, ही त्यांचा वीक पॉईंट आहे. दुसरा आहे, मधल्या फळीत जुरेलचा अपवाद वगळता इतर खेळाडू सातत्याने अपयशी ठरत आहेत. म्हणजे सलामीची जोडीवरती संघ पूर्णपणे डिपेंड आहे. मधली फळी चांगली खेळत नाही, जुरेल फक्त चांगला खेळत आहेत. कर्णधार रियान पराग सुद्धा चांगली कामगिरी करत असताना दिसून येत नाहीये, त्यामुळे मिडल ऑर्डर फेल जाते, हा दुसरा वीक पॉईंट आहे. तिसरा आहे, रवींद्र जडेजाकडून अष्टपैलू खेळाची अपेक्षा असताना जडेजाची फलंदाजी विशेष होत नाही,
त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता येत नाही. म्हणजे मागच्या सामन्याचा जर विचार केला तर संघ 270 280 पर्यंत जाऊ शकला असता, पण तो 240 मध्येच त्यांनी आवडता पाय घेतला. जडेजाने चांगली फलंदाजी करायला हवी. जडेजा जर फलंदाजीमध्ये फेल गेला तर संघाला त्याचं खूप फार मोठं नुकसान होऊ शकतं. चौथी त्यांची वीक पॉईंट आहे राजस्थानचे की गोलंदाजीमध्ये फक्त जेफ्रा आर्चर प्रभाव पाडताना दिसत आहे, तर इतर कुठलाही गोलंदाज असा प्रभावी ठरत असताना दिसून येत नाही. आणि पाचवी आणि शेवटची ही वीक पॉईंट आहे की मोठ्या धावाचे लक्ष्य गाठताना संघ पूर्णपणे तणावात असतो. सलामीची जोडी फेल गेली तर पूर्ण मिडल ऑर्डर फेल जाते आणि संघाकडून अपेक्षित कामगिरी होत नाही. म्हणजे सलामीची जोडी चांगली खेळली तर संघ थोडाफार प्रयत्न करतो विजयासाठी. सेकंड बॅटिंग करताना, फर्स्ट बॅटिंग असताना चांगली फलंदाजी होती राजस्थानची, पण सेकंड बॅटिंगला जर धावांचे लक्ष्य गाठायचे असते तेव्हा फक्त आणि फक्त सलामीवीरांच्या कामगिरीवरती हा संघ अवलंबून असतो. सेकंड बॅटिंगवरती हा संघ पूर्ण तणावात खेळतो. ही त्यांचा वीक पॉईंट आहे. चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आजचा सामना पाहायला विसरू नका. आजच्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासोबत खेळेल आणि हारणारा संघ घरी जाईल. त्यामुळे चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, सामना पाहायला विसरू नका. धन्यवाद.